हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सर्वजण? तर आज आपण बनवणार आहोत फ्रूट कस्टर्ड ही खूप स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण खूप आवडीने खातात. जर लहान मुले फळे खाण्यास कंटाळा करत असतील तर हे त्यांना बनवून द्या, ते खूप आवडीने खातात. फ्रूट कस्टर्ड बनवण्यासाठी मी इथे 1 लिटर दूध गरम करण्यासाठी ठेवले आहे. त्यातील काही दूध मी एका वाटीमध्ये थंड दूध काढून घेतलेले आहे आणि येथे मी थंड दुधामध्ये व्हॅनिला फ्लेवरचे कस्टर्ड मिक्स करणार आहे. तर मी हे व्हॅनिला फ्लेवरचे कस्टर्ड इथे 3 चम्मच घेतलेले आहे. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार जो फ्लेवर आवडतो तो तुम्ही घेऊ शकता. तर तुम्हाला जास्त घट्ट आवडत असेल तर अजून जास्तही कस्टर्ड पावडर तुम्ही दुधामध्ये मिक्स करू शकता. थंड दुधामध्येच ही पावडर मिक्स करायची आहे, नाहीतर त्याच्या गाठी होतात. हे पहा, आपले कस्टर्ड दुधामध्ये चांगले मिक्स झालेले आहे आणि दूधही चांगले गरम झालेले आहे. त्यामध्ये मी टाकणार आहे 8 चम्मच साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि साखर ही दुधामध्ये चांगली विरघळून घ्यायची आहे. आता आपली साखर ही चांगली विरघळलेली आहे. त्यामध्ये आपण टाकणार आहोत कस्टर्ड पावडरचे केलेले दूध. आता दूध टाकल्यानंतर त्याला लगातार हलवायचे आहे, नाहीतर ते दूध पातेल्याला चिकटते खाली. लगातार 5 मिनिटं त्याला तुम्ही बघू शकता आपल्या दुधाचा कलर बदललेला आहे आणि दूध घट्ट व्हायला लागलेले आहे. आता हे पहा, आपले दूध तयार झाले आहे फ्रूट कस्टर्ड बनवण्यासाठी. त्यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार फळे टाकणार आहोत. तर मी एक ॲपल घेतले आहे, त्याची साल नाही काढलेली. तुम्ही लागत असेल तर साल काढून घ्या. द्राक्षे टाकलेली आहेत. एक केळी बारीक चिरून घेतलेली आहे, तीही मी त्यामध्ये टाकणार आहे. आणि डाळिंब टाकणार आहे आणि ते चांगले आपण मिक्स करून घेऊ. सर्व मिक्स झाल्यानंतर त्याला आपण फ्रीजमध्ये ठेवायचे आहे. हे आपण फ्रीजमध्ये 2 तास ठेवून चांगले थंड झाल्यानंतर पाहुण्यांना किंवा आपल्याला घरी वाढण्यासाठी घ्यायचे आहे. फ्रूट कस्टर्ड हे थंडच छान लागते, तर तुम्ही हे नक्की करून पहा. त्यामध्ये मी ड्रायफ्रूटही टाकलेले आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. धन्यवाद.